हॅलो चेक चेक. तिच्या गती ज्ञानेश्वरांचा चालवण्या निर्जीव विनती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रती महारथी धन्य ती भारतीय संस्कृती प्रथम पूजूया महागणपती. विघ्नार्थीला नमन करतो. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संत तुकोबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. घटनेतील शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचा आराध्यभट छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून शिरूर प्रीमियर लीग 2024 11व पर्व आणि 11व्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी आज अत्यंत महत्त्वाचा क्वार्टर फायनलचा सामना पाहतो आहे. कारण पावसामुळे व्यत्यय आला होता, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आणि संकल्प पोलीस 11 शिरूर या दोन संघादरम्यान थोडासा झाला नव्हता, परंतु आता तो सामना या ठिकाणी होतोय. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मल्हारप्पा गव्हाणे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन आपण पाहतो आहे. एका एंडनी गोलंदाजी करायची आहे. वेळ आपल्याला वाचवायचा आहे. एका एंडनं गोलंदाजी करायची आहे. एक लक्षात घ्या, एकाच एंडनं गोलंदाजी असेल. हॅलो चेक. दोन्ही टीम पर्यंत आवाज पोहोचतोय आमचा. एकाच एंडनी मी दोन्ही टीम सोबत चर्चा केलेली आहे. तुम्हाला एकाच एंडनी तुम्ही चॉईस करा. एका एंडने तुम्हाला खेळावं लागेल. रोड एंडकडनं तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, कारण या बाजूने बरोबर कॅमेरा सेट केलेला आहे. मगाशी देखील त्या गोष्टीची चर्चा झाली होती. येस करा बहुतेक. तर या ठिकाणी एक छोटासा फेरबदल आहे. निश्चितच दोन्ही एंडकडनं गोलंदाजी असेल. भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आंबळे आणि त्याचबरोबर संकल्प पोलीस 11 शिरूर ग्रामीण या दोन संघादरम्यान अत्यंत महत्त्वाची लढाई, महत्त्वाचं बॅटल. रोड एंडकडनं मारा केला जातो. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज आपला गोलंदाज सज्ज असेल बाळा साळवे, विशाल, मयूर आणि दत्ता तिटे ही जोडी मैदानावरती. तर पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. राजू डावकर. 9:35 या ठिकाणी झाले. तर पहिला चेंडू 9:35 पडला आहे. पहिला चेंडू खूप सुंदर होता. टप्पा पडला, थोडासा आतमध्ये येतोय. टायमिंग तितकंसं चांगलं करता आलं नाही आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु डायरेक्ट हिट अचूक थ्रो असणं फार गरजेचं होतं. तसं काही घडलं नाही आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव. दत्ता तिटे आणि मयूर ही जोडी मैदानावरती. विशाल साळवे गोलंदाजी मार्कवरती आहे. तमाम प्रेक्षकांचं स्वागत, जे प्रेक्षक लाईव्ह आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. फुलटा चेंडू बॉटम हँडचा खूप चांगला वापर. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण, अत्यंत उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती झालंय आणि संतोषनं या ठिकाणी पकडला झेल. मयूरचा संपलाय खेळ. पहिला धक्का इथे बसतो. काय क्षेत्ररक्षण पहा. उलटा चेंडू होता ऑन साईडला. अप्रतिम फटका बॉटमहँडचा वापर करत स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवला, परंतु इथे क्षेत्ररक्षण पहा. अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण झालंय आणि आता पहिला धक्का बसतोय. महत्वाच्या क्षणी फलंदाज बाद होतोय मयूर. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण आपण पाहतो आहे. खूप सुंदर अप्रतिम झेल पकडला संतोषनं सीमारेषेवर. षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. विशाल साळवे महत्त्वाचा गोलंदाज आहे संकल्प 11 पोलीस संघाचा. तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतो आहे भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे.
अत्यंत सुंदर असं आयोजन आज सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धेगवाड नवी मुंबई, श्रीतेज इलेव्हन चरोली पुणे, राजमुद्रा स्मॅशर मुंबई, आर्मी इलेव्हन छत्रपती संभाजीनगर ही 4 मातबर संघ आणि टेनिस विश्वातले धुरंधर या मंचावरती आपला जन्म दाखवण्याकरता येणार आहे. खेळ थोडासा थांबलाय, त्याचं कारण आहे याला सीमारेषेवरती झेल टिपला गेलाय, तो सुरक्षित पद्धतीने घेतला गेलाय की नाही याची चाचपणी केली जाते आणि म्हणून गणेश गायकवाड टीव्ही अंपायर याला बिझी होत आहेत. सामना अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी. फलंदाज बाद. संतोषची अतिशय उत्कृष्ट यावेळेला कामगिरी सीमारेषेवरती आपणातून झेल टिपलाय आणि त्यामुळे निश्चितच मयूरची कळी संपुष्टात. मयूर आपलं खातं खोलू शकले नाही. धावपलकर धाबा एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये दत्ता थिटे अत्यंत महत्त्वाचा यावेळेला फलंदाज 1 वरती बॅटिंग करतोय. डावरे संघाला एका भागीदारीची आवश्यकता विशाल साळवेनं यावेळेला पहिल्या ब्रेक थ्रू आपल्या टीमला दिलाय. हा सामना अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. क्वार्टर फायनलचा मॅच अत्यंत सुंदर असं नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं. कालचा दिवस जर आपण बघितलं तर धानोरी क्रिकेट क्लब संघाने गाजवला. यामध्ये कौशल टिंगरेच्या बॅटमधून आलेल्या 64 धाबा 23 चेंडूमध्ये एक शानदार अर्धशतक या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा बहुमान या ठिकाणी प्राप्त झाला आहे तो कौशल टिंगरेला. विशाल साळवे, डावकर फलंदाज शुभम कांबळे. ऑफटर्नच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा ऑफटर्नच्या बाहेर जातोय आणि पहिला चेंडू होता शुभम कांबळेसाठी. धावपलकरती आपण 10 बघितला तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 1 गडी बाद 1 वैरोनाथ क्रिकेट क्लब. ऑफसाईडला इथे फ्लाइंग स्लिप, गली पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, कॉ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला, अत्यंत सुरेख पद्धतीचा चेंडू होता. कोरबट टप्प्याचा चेंडू, रचनात्मक बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा तितकासा चांगला यावेळेला समन्वय साधता येत नाही किंवा चांगलं या ठिकाणी टायमिंग होत नाही आहे. एक चेंडू तुम्हाला प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळणं फार गरजेचं आहे. सुरुवात अप्रतिम झाली या सामन्यामध्ये विशाल साळवेची. धापलकर धाबात 2 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभम कांबळे आणि दत्ता तिटे ही जोडी मैदानावरती आहे आणि दोघांना संयमानं बॅटिंग करावी लागेल. षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. विशाल हे मला फुलटच चेंडू येलो फुलटॉ ड्राईव्ह केला आहे. इथे मात्र सूरजने चेंडू सुंदर पद्धतीनं फील्ड केला आहे. एक धाव मिळेल, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. धावपलकरती धाबा आहेत 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दत्ता तिटे 2 वरती 2 चेंडूमध्ये, शुभम कांबळे 2 चेंडूमध्ये 1 धाव. धावपलकर धाबा 3 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना वैरोनाथ क्रिकेट क्लब नावरे. ऑफ साईडला आपण क्षेत्ररक्षण बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक आहेत डावकऱ्या शुभम कांबळेसाठी. ऑफटमच्या बाद चेंडू स्टिअर केलाय, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एकेरीने धावसंख्या आता पोहोचते ती 4 वरती. सुरेख असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये विशालनं अत्यंत सुंदर गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. या ओव्हरचा एक मोठा की फॅक्टर काय होता तर संतोषची अत्यंत सुंदर फिल्डिंग, मयूरचा घेतलेला झेल आणि त्यामुळे निश्चितच मयूर यावेळेला ठरला फेल. परंतु विशाल साळवेचं षटक अत्यंत सुंदर होतं, अप्रतिम गोलंदाजी केली. टप्प्यात ऑफटमच्या बाहेर ठेवला, लेन गोलंदाजी केले, अधूनमधून त्याने एस्टर्नमध्ये चेंडू आणले. तर चांगलं व्हेरिएशन, चांगलं वैविध्य आपल्याला पाहायला मिळालं. सकाळच्या सत्रामध्ये टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जॉईन झालेत त्यांचं देखील स्वागत आहे. शिरूर प्रीमियर लीग 2024 11व्या पर्वाचा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण वेगवेगळ्या गॅलरीजमध्ये जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपलकर 4 आणि एक यशस्वी षटकाची सांगता या ठिकाणी होते. बाळा शिंदे आपल्या बॉलिंग पारवरती सज्ज असतील. आफ्टर 1 ओव्हर स्कोर 4 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. विशाल साळवे अत्यंत सुरेख सुंदर तिखट मारा केलाय.
याला खूप सुंदर कबर ड्राईव्ह होता, परंतु क्षेत्ररक्षक आहे. आपण मिडस्टमवरती चेंडू होता, या चेंडूवरती छान असा फटका खेळला, परंतु टायमिंग चांगलं होतं. प्लेसमेंट देखील महत्त्वाचं आहे. या षटकाचा जर विचार केला तर सुरुवात डॉट बॉलने झाले. बाळाशिंदे गोलंदाजी मार्कवरती, श्री छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन कडनं गोलंदाजी करतायत. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडणार, पुन्हा ते चेंडू खाली राहतो. सुरेख गोलंदाजी, सुंदर कामगिरी मैदानावरती. बाळाशिंदेची 22चा इशारा, लेग बायचा इशारा या ठिकाणी केला जातोय पंचांकडून. सतीश भालेराव आणि राजू डावकर हे अनुभव पंच मैदानावरती. लेग बायचा इशारा झालाय. धावफलक धावा 5. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानावरती पाहतो आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आणि संकल्प पोलीस 11 शिरूर या दोन मातबर संघामध्ये अटीतटीची लढाई आपल्याला पाहायला मिळते. संघर्षपूर्ण असा सामना मैदानावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये विशाल साळबेनं प्रभावित केलं, अप्रतिम गोलंदाजी केली, तर संतोषनं अप्रतिम सुंदर झेल टिपत तो भाव खाऊन गेला. दुसऱ्या षटकाचा खेळ ऑफ साईडला आपण बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक दत्ता तिथे उकमाचा एका 2 धावांवरती खेळतोय. 2 चेंडू तो खेळलाय आणि बाळाशिंदेचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. 5 षटकांचा सामना. ऑन साईडला मिड ऑन, त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक फाईन लेगमध्ये आणि डावी उजवी जोडी, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. षटकाचा विचार केला तर दुसरं षटक आहे. संतोष शिंदे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. या बला बॅकफुटला खेळ, गॅपमध्ये अत्यंत सुरेख फटका, परंतु क्षेत्ररक्षण खराब झाले. कबरमध्ये क्षेत्ररक्षण खराब झाले आणि त्याचा फायदा निश्चित मिळेल. 4 धावा मिळतील. चौकाराची नितांत आवश्यकता होती. यावेळेला फटका आहे दर्जेदार. चेंडू झाली सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. आवश्यकता होती. वेलकम बाउंड्री. दत्ता तिटेच्या धाबा आहेत 6. एका चौकारांशी तो सामर्थ्य घेतोय, तर धावफलक धाबा आहेत 9 व एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. तुमच्याबरोबर विनायक शिगमण आहेत. यावेळेला स्कोरिंगचं ऑनलाईन काम करतायत, तर धावफलकावरती एकूण धाबा आहेत दुसऱ्या षटकात. 9 चेंडूचा खेळ झालाय. धावफलक धाबा 9. यावेळेला ऑफ्टनच्या भारता चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारची कामगिरी मैदानावरती होती आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने टिप्पा ऑफ्टनच्या बाहेरचा होता आणि पुटबक नाही आहे, किंवा आता तुम्हाला जर स्क्वेअर कट करायचं तर थोडंसं बॅकफुटला जाणं गरजेचं होतं, तसंही घडलं नाही आहे. खूप चांगला चेंडू, सुंदर चेंडू यावेळेला बाळा शिंदेचा. धावफलक धाबा आहेत 9 एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. दत्ता तिथे 6 वरती घेतात. 4 चेंडूंना ते आतापर्यंत सामोरे गेलेत. यावेळेला ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. एक चौकार बॅकफुटवरती खेळला गेला होता, त्यानंतर 2 चेंडू डॉट आले, 2 चेंडू निर्धाव आलेत. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती केली जाते. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. धावफलक धाबा 9 एकाकड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि आता शुभम कांबळेचा विचार केला, 2 वरती 5 चेंडूंना सामोरे गेलाय, तर दत्ता तिटेच्या बॅटमध्ये एक खणखणी चौकार आहे. 5 चेंडूमध्ये 6 धाबा. यावेळेला पायावरचा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर जातोय. सतीश भालेराव धाव हात करतायत समांतर, धाबा येत आहेत अवांतर. धावफलकावरती धाबा आहेत एकूण 10. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धेगबाण नवी मुंबई आणि सिद्धेश 11 चरोली पुणे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण समर्थन कक्षाच्या दिशेने यायचे, आपली लिस्ट अपडेट करायची आहे. ओ टप्पा पडल्याचा चेंडू खाली राहतोय. सुरेख गोलंदाजी, एक चौकार आला, परंतु त्यानंतर आपण बघू शकता अप्रतिम गोलंदाजी केले. लेंथ चांगली होती, त्यानंतर आपण बघितलं तर दिशा खूप चांगली होती आणि बाळाशिंदे, त्यामुळे बघा थोडंसं सेलिब्रेशन मैदानावरती होत आहे. 2 षटकं 10 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे संघानं या ठिकाणी उभारले आहेत, तर 2 षटकामध्ये संतोष साळबे आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर विशाल साळबे आणि बाळा शिंदे यांनी अप्रतिम कामगिरी केली. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळालेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातला नव्या दिवसाची ध्येयाची सुरुवात असते. सगळ्यांना पुन्हा एकदा सुप्रभात. जे प्रेक्षक लाईव्ह या ठिकाणी आमच्यावर जोडले गेले त्यांनाही या ठिकाणी नमस्कार असेल. आज या सणसवाडीच्या अत्यंत सुंदर मैदानामध्ये जे प्रेक्षक या ठिकाणी दाखल झाले त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आत्तापर्यंत जे प्रेक्षक
आमच्याबरोबर नव्हते आणि आता जोडले गेले. त्यांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे आणि संकल्प पोलीस 11 शिरूर ग्रामीण या दोन संघादरम्यान 2 षटकांचा खेळ यावेळेला समाप्त झालेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे संघाने उभारले 10 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाद झालेला फलंदाज मयूर, त्यानंतर आता शुभम कांबळे आणि दत्ता तिथे थोडासा वेळ घेत आहेत, परंतु संघर्ष देखील आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं तर चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक बॅटरचा असतो, परंतु दुसऱ्या बाजूनं विशाल आणि बाळा यांनी अत्यंत सुरेख कामगिरी केली, सुंदर गोलंदाजी केली, नियंत्रण ठेवलं आहे आणि फारशी मुभा दिली नाही आहे. उस्मान यावेळेला मोठा पटका खेळला का पाहूया. मोठा पटका निश्चित जाईल, लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जाईल, 1 बाउन्स जातोय की सीमारेषा पार बघूया. 1 बाउन्स सीमारेषा पार, धाव मिळते 4, खणखणी चौकार. सुंदर फटका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजेस. समोर एक प्लेअर फ्रेमवरती बसले डगआउट सोडून. आपल्या डगआउटमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे विनंती असणार आहे. फ्रेमवरती बाजूला उभे राहू शकता, फक्त फ्रेमवरती कोणी बसू नका, विनंती असेल. उस्मानचं स्वागत चौकाराने झालंय. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा फोल लेन चेंडू होता, अत्यंत सुरेख, अप्रतिम. पहिल्यांदा आपण बघितलं ओव्हरपिच चेंडूवरती आक्रमण केलं होतं, हल्ला चढवला होता शुभम कांबळेनं आणि त्यानंतर मात्र उस्माननं एक चांगला चेंडू टाकलाय. या स्पर्धेमध्ये उस्मानची गोलंदाजी देखील प्रभावी आपल्याला पाहायला मिळते. धपल 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बॅटवरती आला नाही, गलीच्या क्षेत्रामध्ये जातो, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. 2 चेंडू फुल लेन टाकलेत आणि यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज उस्मान त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. शुभम कांबळेच्या बॅटमधनं शुभम कांबळे करतोय 7 वरती, दत्ता तिथे 6, धावपल धाबा 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय पैलवान मल्हारीअप्पा गमाणे. आज ओपन हाफमध्ये आपण संपूर्ण टेनिस जगतातले धुरंधर खेळाडू या मंचावरती पाहणार आहोत. तर मैदानावरती सुरू असलेल्या सामन्यामध्ये आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ झालाय. धापलकर धाबा आहेत 15 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उस्मान ऑन साईडला चांगला फटका, परंतु मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत सुदाम खोडदे चेंडूवरती येतील, एकच धाव मिळेल. एकेरी धाबेने धावसंख्या वाढते. एक चौकाराला ओव्हरपिच चेंडू होता, त्यानंतर मात्र उस्माननं खूप चांगलं कमबॅक केलंय, परंतु अजूनही या षटकात 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता धावपलका धाबा 16. आता चेंडूचा जर विचार केला तर 16 चेंडू झाले, 16 धावा या ठिकाणी आहेत. यापेक्षाही चांगली कामगिरी निश्चितच भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे संघाला करायची आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजांचं नियंत्रण खूप चांगलं आहे. पुलटॉ चेंडू ऑन साईडला खेळला, स्कोअर लेगच्या दिशेने नो बॉलचा इशारा. या चेंडूवरती धावा मिळतील 4. भीमर चेंडू आहे, 4 धावा, चौकार, एकूण 5 धावा मिळतील. आणि यावेळेला मला वाटतं खराब चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. चेंडू सीमारेषा पार जाईल, 4 धावांकरता चौकार, नो बॉल असल्यामुळे 5 धावा मिळतील. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उस्मान गोलंदाजी मार्कवरती आणि आता फ्रीडचा इशारा करत असताना राजू डावकर. शप्पल झाला होता बॅटर, ऑन साईडला खेळाय अलॉंग द कार्पेट, लॉंगॉनच्या दिशेनं एक धाव पूर्ण केले. फंबल आला असतं, बॅट्समॅन टू कम बॅक फॉर सेकंड. आणि हे षटक निश्चितच आपण पाहू शकता नावरे संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर चांगली बॅटिंग झाली. एक नो बॉलमुळे पुन्हा एकदा जो स्ट्राईक रेट थोडासा शुभम कांबळेचा इतका चांगला नव्हता, तो आता मात्र 10 चेंडू 13 म्हणजे 100च्या वरती गेलाय. तर दुसऱ्या बाजूला दत्ता तिथे 7 अर्थात 100चा स्ट्राईक रेट आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू खूप चांगला चेंडू होता उस्मानचा. याला ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, एक धाव घेतली जाईल. शुभम कांबळे स्वतःकडे टेबल स्ट्राईक, 3 षटकांचा खेळ, 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम कांबळे खेळतोय व्यक्तिगत 14 धावसंख्येवरती, 11 चेंडूंना तो समोर केला. दत्ता तिथे 7 वरती आहे 7 चेंडूमध्ये. तर भैरवनाथ क्रिकेट क्लब नावरे संघानं प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत जी बॅटिंग केली म्हणजे 3 षटकामध्ये 8 ची सरासरी लागलेली आहे. 8च्या सरासरीनं आतापर्यंत त्यांनी 24 धावा धापलकावरती उभारलेली आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. 5 षटकांचा सामना, 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. फक्त टीम मीटिंग करू नका, वेळ आपल्याकडे तितकासा नाही आहे, कारण अजूनही यानंतर 6 सामने शिल्लक आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय मल्हारीअप्पा गमाणे.
अत्यंत सुरेख सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. जलपानासाठी खेळ थांबलाय. सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब सिद्धेगबाड नवी मुंबई, सिद्धेश 11 चरोली पुणे आपण रिपोर्टिंग करायचंय. लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या पद्धतीनं पाऊस आला होता आणि त्यामुळे एक सामना शिल्लक होता. क्वार्टर फायनलचा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु ज्यांचं इथे शुभागमन होतं सर्वांनी आपले क्रिकेटचे अपडेट देणारे ह्या स्पर्धेसाठी त्यांचे लाख मोलाचं असं मार्गदर्शन हे आहे आणि सर्व अपडेट आपल्यापर्यंत दररोज पोहोचवण्याचं काम करत आहेत. अगदी विवेक पवार चाकू यांचं शुभागमन होतं आहे, त्यांचं देखील स्वागत असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाची असेल, समालोचनाच्या माध्यमातून देखील काम करत असताना प्रशांत आदवडे सर देखील लिहिण्याचं काम देखील करतात. काल देखील आकाश बोंबेचा लेख अनेकांनी तो टेट्सलाही ठेवला होता आणि खूप व्हायरल तो लेख झालाय. लेखन तुम्ही केलं होतं, ही अभिमानाची गोष्ट असेल. परत एकदा मी प्रशांत आदवडे सरांक तुम्हाला घेऊन जाईल. प्रवीण कामटकर यांचं या ठिकाणी आगमन होतं. नोबंत इशारा पंचांचा. तर प्रवीण कामटकर त्यांचंही तितकंच कौतुक असेल. म्हणजे प्रशांत, आपण जर बघितलं खाकी वर्दीतला माणूस संरक्षण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतो आणि जेव्हा इथे असतात ना तेव्हा वातावरण अगदी खेळीमेळीचं असतं. इथे म्हणजे घरामध्ये आपण बघितलं, घरामध्ये देखील खेळीमेळीचं वातावरण असणं फार गरजेचं आहे. तशाच प्रकारे कुठेही जा, म्हणजे डगआउटमध्ये आपण गेलात तिथेही वातावरण प्रफुल्लित असणं गरजेचं. तर इथे प्रवीण कामटकर आहेत. नोबत इशारा. नोबतचा इशारा झालाय. तर अजूनही तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालेला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती उस्मान. चांगला चेंडू होता, सुरेख पद्धतीने खेळले. यावेळेला दर्जेदार बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. दत्ता तिटे आणि शुभम कांबळे या दोघांच्या माध्यमातून 3 षटकाचा खेळ. 26 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना भरूनाथ क्रिकेट क्लब नावरे संघाच्या. आणि आता यानंतर आणखीन एक मोठा सामना थोड्याच वेळात आपल्याला भेटीला येईल. तर प्रवीण कामटकर यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करेन. खाकी वर्दीतला एक वेगळा माणूस आपल्याला भेटला. म्हणजे मल्हारी अप्पा, मी पहिल्यांदा तुमच्याबरोबर हे काम करतोय, परंतु प्रत्यक्षात काय कशामध्ये एक व्यक्तिमत्व असतं, ती पाण्याची संधी. म्हणजे ग्रासरूटवरती कसं काम केलं जातं एक आयोजक म्हणून, त्याचा एक अनुभव आला. मी कालही प्रशांत सांगितलं होतं की काल आयोजक जे असतात ना, एकतर एका इव्हेंट कंपनीला, एक इव्हेंट कंपनी असते, तिला काम देऊन ते मोकळे होतात. परंतु आपणचं तसं नाही आहे. आपण आयोजक म्हणून हे मैदान त्यांनी सजवले. परंतु पूर्वीचं मैदान कसं होतं, पूर्वीचं मैदान आपण कालही पाहिलं होतं कसं होतं. ज्या पद्धतीनं गवत होतं, इथे माती होती, इथे खड्डे होते, इथे दगड होते, इथे बरंच काय म्हणजे चिखली होता. या सगळ्या गोष्टीवरती मात करत हे मैदान सजवले गेले. त्यामुळे इथे प्रत्येक गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. प्रवीण कामटकर अगदी थोड्याच वेळात आमच्याबरोबर जॉईन होतील. पहिले खाकी बाद में बाकी. आता 2 गोष्टी आहेत. इथे प्रवीण कामटकर आमच्या समालोचन कक्षामध्ये असतील आणि शिरूरची टीम संकल्प करून मैदानावरती उतरलेली आहे, ती देखील मैदानावरती आहे. आणि नेहमीच म्हटलं जातं की गर्दीतलं होण्यापेक्षा वर्दीतले व्हा. 26 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटचा खेळ ना माणसं जोडण्याचं काम करतो, अनेक माणसं जोडण्याचं काम करतो. आता त्यावरती देखील प्रवीण कामटकर आमच्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. 3 षटकं 26 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. सुरेख गोलंदाजी बाळा शिंदेनं प्रभावित केले, काय कामगिरी केली. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. लेग बायचा इशारा पंचांचा. परंतु या षटकात किंवा यापूर्वी जी फलंदाजी झाली, शुभम कांबळेचे काही फटके सोडले, तर दत्ता तिटे देखील यावेळेला संघर्ष करतोय मैदानावरती. शुभम कांबळे 14, दुसऱ्या बाजूला दत्ता तिटे 8 वरती आहे. 4थ्या षटकाचा खेळ, 5 षटकांचा सामना आहे. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. आणि बाळा शिंदेचं हे अत्यंत महत्त्वाचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या. अफलातून कामगिरी केली होती. प्रवीण कामटकर, आपलं समालोचन कक्षामध्ये मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत. थँक्यू. खरं तर संतोषनं या स्पर्धेमध्ये प्रभावित केलेला आहे. कमालीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना एक गडी बाद 27 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहत आहेत. शुभम आणि दत्ता थिटे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठमोठे फटके यांच्या देखील बॅटमधनं येणं फार गरजेचं आहे.
कारण दोनही संघांसाठी सामना किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, जाळं पूर्णपणे पसरवलंय आणि ही जी क्षेत्ररक्षणाची रांगोळी आहे ना, या रांगोळीवरती मात्र तुम्ही पाहतात आज कशा प्रकारचं चित्र तुम्ही रेखाटतात यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. प्रेक्षकांची गर्दी सकाळच्या 17 आहेत. खरं तर प्रशांत सर, आज तुम्ही पाहतात इथे ओपन हाफ आहे, त्यामुळे आज गर्दीला मात्र इथे नक्कीच तुडुंब गर्दी इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अगदी बरोबर, कारण आज टेनिस जगतातले धुरंधर खेळाडू, स्टार खेळाडू या मंचावरती येणार आहेत जन्म दाखवण्याकरता. बाळा शिंदे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. श्री छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजी केली जाते. अकोटपाल चेंडू पूल केला आहे, फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. कुठल्या प्रकारची प्रवीण मुभा दिली जात नाहीये. एक 2-3 फटके सोडले तर बाकी आपण बघितलं तर गोलंदाजाचा प्रभाव या सामन्यावरती राहिलाय. डॉमिनेट केलंय फलंदाजाला संतोष बाळा शिंदेनंतर अतिशय चांगली कामगिरी केली. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सकाळचं सत्र जरी असलं तरी असं वाटतं सर खरं तर खेळाडूंची बॉडी वॉर्मअप नाही आहे. खरं तर अशा पद्धतीचे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. खरं तर तुम्हाला जर मोठा धावफलक उभा करायचा असेल तर तुमच्या बॅटी आता तुम्ही इथे तलवारीचं रूप धारण करता येणं फार गरजेचं आहे. ओहो, यावेळेसचा चेंडू नो बॉल, नो चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. बरीचशी उंची मिळाली, बिमर नो. इथे संतोष भालेराव सर कळवतील, त्यावरती सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळाली आणि धावपलकाला इथे आकार येताना तुम्हाला पाहायला मिळतोय. धावपलक पुढे सरसवताना पाहायला मिळेल. जाऊन जे पोहोचतील आमचे स्कोरर मित्र कळवतील. 2 धावेने धावपलक वाढेल. 30 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर, हे नो चेंडू जर पाहिलं तर किती घातक ठरू शकतात संघासाठी याची खरं तर तुम्हाला प्रचिती मैदानाच्या मध्ये येताना पाहायला मिळेलच. एकाच चेंडूनं म्हणजे एक चांगला चेंडू जो आहे तो सामन्याचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. हे दोन्ही संघांसाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता लोवरवर टाकण्याच्या नादामध्ये निश्चितच नो बॉल आलाय. ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू, ताकदीचा वापर करतोय बॅटर शुभम कांबळे. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही, अतिशय वेगवान चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा होता आणि बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडं फ्रंटफुटून जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला असता तर परिणाम वेगळा असता, परंतु फ्रीटचा फायदा या पहिला बॅटरचा घेता आला नाहीये. क्रिकेटच्या मैदानावरती फक्त ताकदीचाच वापर व्हावा असं काही नाही, तर तुम्हाला थोडीफार युक्तीही वापरता येणं फार गरजेचं आहे. खरं तर डोक्यानं खेळता येणं फार गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानावरती तुमचं डोकं शांत असणं फार गरजेचं आहे आणि परंतु जास्त वेळ शांत राहून चालणार नाही. इथे तुम्हाला अशांत करणारी कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मृत चेंडूची नोंद मैदानाच्या आतमध्ये. खरं तर ज्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची घटना मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीत. 30 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संतोष बाळा पुन्हा एकदा तयार. या वेळेचा चेंडू थोडासा खाली राहिला, समरीन प्रकारचा होता. यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू सुटला. तिथे तुम्ही पाहतात एस्टनच्या पाठीमागे देखील थोडासा गलतानपणा पाहायला मिळतो. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली. 31 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्ही ज्या पाहताय. 31 रन, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता पण करंट रन रेटचा जर विचार केला तर 8.45चा आहे. तर इथे तुम्हाला 10च्या पलीकडे घेऊन जाणं गरजेचं असेल. 10च्या पलीकडे आणि जर समजा तुम्ही 12पर्यंत घेऊन गेला तर चांगली गोष्ट. परंतु आता प्रॉब्लेम काय, इथे समस्या काय आहे तर मैदानावरती 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 8 चेंडूंचा खेळ इनिंगमधला शिल्लक आहे. बाळा शिंदे अत्यंत सुरेख कामगिरी मैदानावरती करत असताना चांगला फटका निश्चितच आहे, परंतु लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव निश्चित मिळेल. एकेरीने धावसंख्या वाढते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने घेतले. लॉंगॉनमध्ये खराब क्षेत्ररक्षण झाले आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचली ती 33 वरती. आता प्रवीण या इनिंगचा विचार केला तर 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटचं षटक देखील महत्त्वाचं असेल. 8.61च्या सरासरीनं आतापर्यंत धावा उभारले शुभम कांबळे आणि दत्ता तिटे यांनी. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. राईट अप ओव्हर द विकेट. त्यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. कट होतोय चेंडू. सुरेख गोलंदाजी आणि स्टंपमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळेला सतीश भालेराव लेग बायचा इशारा करत असताना या ओव्हरमध्ये किंवा एकूण 4 षटकांचा जो खेळ आपण प्रवीण पाहिला आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर निश्चितच मिडल ऑफ द बॅट फक्त 5-6 चेंडू झालेत. बाकी जर बघितलं तर या सामन्यामध्ये एकेरी दुहेरी धावा आल्या आहेत, लेग बायचे इशारे झाले आहेत, नो बॉल आले आहेत. तर बॅटरने तितकीशी प्रभावी कामगिरी केली. बाळा शिंदेचं पृथक्करण आपण या ठिकाणी पाहूया. अत्यंत सुरेख कामगिरी केली बाळा शिंदेनं. चांगली कामगिरी करत टिचून मारा केलाय. 2 षटकं टाकले, 11 धावा दिलेत, कोणताही बळी त्याला मिळाले नाही आहे. तर 8 डॉट बॉल हे जे पर्सेंटेज आहे त्याचा मी सातत्यानं उल्लेख करतो. प्रवीणजी, आपण बघितलं तर डॉट बॉल जास्त आलेत या इनिंगमध्ये आणि म्हणून धावसंख्या
जी 45, 50, 55च्या आसपास असायला होती ती फक्त 34 आहे. 34 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तर तुमच्याकडे अचूक टप्पा असणं फार गरजेचं आहे आणि गोलंदाजानं तेच केलं. इथे अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जातात. खरं तर बोतेंड आपण तुम्ही पाहता तिथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतं. धावपलकावरती 34 धावा आहेत. 5 षटकं म्हटली ना खरं तर प्रशांत सर, एक मोठा फायटिंग स्कोर उभारता येणं फार गरजेचं आहे. डी फॉर डेंजर डॉन यांचं या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत. यानंतर देखील एक चांगली लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. शिरूर प्रीमियर लीगचा हा देखणा थरार तुम्ही पाहतात. पर्व 11 मध्ये आपण सर्वजण आहोत आणि तुम्ही पाहतात उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. मेगा फायनल उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. कोणता संघ इथे बाजी मारणार आहे, परंतु हा सामना अतिशय महत्त्वाचा इथे तुम्हाला पाहायला मिळतो. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. 4 ओवर के बाद रन संख्या 34 रन 1 विकेट के नुकसान पर शुभम कामले 16 पर बल्लेबाजी कर 14 गेंदों का सामना किया और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है. विशाल इस बार अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को ऑन साइड पर खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर जाएगी. वेलकम 6. क्या कनेक्शन था, क्या संपर्क था, जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्लेबाज की तरफ से. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. संघर्ष आपने बहुत किया है मैदान के अंदर 4 ओवर में, लेकिन ये जो विशाल की पहली गेंद थी, बल्लेबाज थोड़ा शफल हुए थे ऑफ स्टंप के बाहर और गेंद ज़्यादा आगे डालने की कोशिश की. उसके ऊपर प्रहार किया दत्ता थिटे ने और अब देखिए करंट रन रेट बिल्कुल 9 के ऊपर चला गया है. 40 रन 1 विकेट के नुकसान पर. प्रशांत पानमन आपको कॉम्पस की तरफ आना है. प्रशांत पानमन राइट अप ओवर द विकेट. विशाल गायकवाड़ इस बार अब गेंद ऑफ स्टंप के बाहर. लेंथ बहुत अच्छी थी. इस बार गेंद के नीचे खिलाड़ी वो क्या छूटा, उस पार की तरफ गेंद चली गई है और भाग रहे दोनों खिलाड़ी भाग रहे. थ्रो जरूर किया गया. 2 रन या 3 रन जरूर मिलेंगे. 3 या 4 देखते. अब 3 रन मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने. चौथे के बारे में सोच रहे हैं. ये चौथा रन भी पूरा हो जाएगा. मोए 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 क्या हो रहा है मैदान के अंदर. ये 5वां भी पूरा हुआ. 5 या 6 कितने रन बनाए हैं, या 6 रन आए हैं. और डगआउट देखिए, जो डगआउट में सारे लोग, सारे खिलाड़ी जो बैठे हुए थे ना, सब लोग खड़े हो गए हैं. सब लोग खड़े हुए हैं. देखिए एक बार फिर क्या भाई 46 1 विकेट के नुकसान पर. एक चूक किती महागडी ठरू शकते ना प्रशांत सर, याची प्रचिती येईल. असं म्हणतात ना, एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है, 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है, 3 बार गलती करे उसे शैतान कहा जाता है, बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है और हर गलतियों को माफ करे उसे हमारा प्यारा हिंदुस्तान कहा जाता है. बिल्कुल गलती तो हुई है, लेकिन देखिए जो रन रेट था बिल्कुल 9 के नीचे था, वो कहाँ चला गया, उसके ऊपर भी चर्चा होगी. 46 1 विकेट के नुकसान पर. इतना सब कुछ अच्छा करने के बाद एक गलती आपने की है. ओवर के तौर पर बिल्कुल कितने रन आए हैं, 6 रन आए हैं. 27 गेंदों में 45 रनों की साझेदारी. शुभम कामले और दत्ता थिटे के बीच. विशाल गायकवाड़ के ऊपर हमला. बल्लेबाज दत्ता थिटे का. अच्छी गेंद थी, बरूराकर में डालने की कोशिश, खोद के निकाला ऑन साइड पर. खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है. मिड विकेट पर 1 रन लिया गया. अब देखिए जोखिम ने उठा रहे हैं. दत्ता थिटे थोड़ा सा थक गए हैं, भागकर थक गए हैं, लेकिन पारी बहुत बढ़िया. 24 रन बनाए, 15 गेंदों का सामना किया. शुरुआत बहुत धीमी थी, लेकिन जब अब मौका मिला है, समय आ गया एक बार भी संघर्ष करने के बाद बड़ी स्ट्रोक खेलने का, तो बिल्कुल इसके बाद में अच्छी पारी. और लक्ष्मण मांडरे हमारे और एक काबिल दोस्त और कमेंटेटर हमारे साथ जुड़े हुए हैं. गुड मॉर्निंग लक्ष्मण मांडरे साहब. स्कोर 47 1 विकेट के नुकसान पर. विशाल गायकवाड़ अच्छा स्ट्रोक, लेकिन सुंदर फील्डिंग अपने पालोतर में. सुंदर फील्डिंग और 1 रन लेने का मौका. देखिए मैं देख रहा दत्ता थिटे को, वो 6 रन जो आए थे ना, तब जाकर वो भाग रहे थे अपनी टीम के लिए भाग रहे थे. उसके बाद में थोड़ा सा थक गए, लेकिन अभी देखिए यहाँ से ये जो मुकाबला बहुत महत्वपूर्ण दोनों टीमों के लिए है. स्कोर अगर देखें तो 48 1 विकेट के नुकसान पर. चर्चा तो हो रही है मैदान के अंदर, दोनों तरफ चर्चा हो रही है.
और ऑन फील्ड अंपायर टीवी अंपायर की तरफ चले गए तो कुछ देर के लिए खेल रुकने वाला है। विशाल गायकवाड़ का ये ओवर। प्रवीण 14 रन 4 गेंदों में 14 आए हैं और पहले 4 ओवर में रनों के लिए संघर्ष करना पड़ा शुभम कांबळे और दत्तातिथे को। यहाँ से गेयर चेंज किया दोनों बल्लेबाजों ने। नक्कीच ज्या 6 धावा ज्या मिळाल्या आहेत ना अतिरिक्त स्वरूपानं मात्र तुम्ही पाहतात त्या धावा खरं तर संघाला कुठेतरी ॲडव्हान्टेज मिळाला आणि धावफलक देखील मोठ्या उंचीवरती पोहोचला। 48 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे। पाहूया काय निर्णय तिसऱ्या पंचांचा येणार आहे। 2 गेंदों में 1 डजन रन आए हैं। आप देख सकते हैं पहले 2 गेंदों में 1 डजन रन आए। यहाँ से थोड़ा सा जो मोमेंटम जो है ना बिल्कुल भैरवनाथ क्रिकेट क्लब की तरफ चला गया है और अब प्रोजेक्ट स्कोर 50 दिखाई दे रहा है। करंट रन रेट जो बिल्कुल 8 के या 9 के आसपास था वहाँ से अगर देखें तो 10 के ऊपर चला गया। तो यहाँ और एक 2 गेंदों में अगर और 1-2 अच्छे स्ट्रोक खेलते हैं तो आप 11 के ऊपर लेके जा सकते हैं। 2 अच्छी गेंदें विशाल को डालनी है क्योंकि विशाल का ये ओवर बहुत महंगा साबित हुआ है। 48 1 विकेट के नुकसान पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। पहले 3-4 ओवर में बेहतरीन गेंदबाज का प्रदर्शन रहा है संकल्प पुलिस 11 शुरू ग्रामीण के गेंदबाजों का, लेकिन शुभम कांबळे और दत्तातिथे प्रवीण समय लिया गया था। बहुत समय लेने के बाद 15 गेंदें शुभम कांबळे खेल चुके हैं, दत्तातिथे ने 15 गेंदें खेली है। अब दोनों तरफ से अगर देखें तो बहुत ही बेहतरीन प्रदर्शन और दत्तातिथे का स्ट्राइक रेट बिल्कुल वो 100 के आसपास था, शुभम का स्ट्राइक रेट बिल्कुल वो 100 के आसपास था। तो अब देखिए बहुत ऊपर, मतलब अब दत्तातिथे का स्ट्राइक रेट बहुत बेहतर हो गया है और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। तुषार कानकाटे सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय। फलंदाज इथे मात्र धावबादच्या रूपानं बाद जो दिला जातोय, विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल आणि फलंदाज मात्र माघारी परततो। जी पावलं मैदानावरती आली ती पुन्हा एकदा परतीची ठरताना पाहायला मिळतात। निराशजनक पावलानं तुम्ही तिथे पाहतात फलंदाज माघारी परतोय। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सोहेल शेख मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत येतोय। शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले, शेवटच्या चेंडूवरती किती धावा इथे मैदानाच्या आतमध्ये बनवल्या जातील, किती धावा कुठल्या जात आहेत हे फार महत्त्वाचं राहणार आहे। 47 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। दत्ता की पारी समाप्त हुई। 15 गेंदों में 24 रन बनाए और शुभम कांबळे के बीच, जो शुभम कांबळे और दत्ता के बीच बहुत ही अच्छी साझेदारी तोड़ने का काम हुआ। रन के तौर पर दत्ता बैक टू द पेवेलियन, ये अच्छी गेंद थी, ऑन साइड पर गेंद को ड्राइव किया, लॉन्ग ऑन क्षेत्र में बाला शिंदे गेंद की तरफ आ रहे हैं। 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी तीसरे के बारे में सोच रहे हैं। यहाँ देखिए अंपायर का क्या, तीसरे अंपायर टीवी अंपायर आज बिजी रहेंगे, पूरे दिन बिजी रहेंगे। 2 रन मुकम्मल किए, तीसरे के बारे में सोच रहे थे। शुभम अपने पास स्ट्राइक रखने के लिए चले गए हैं, लेकिन क्या आउट या नॉट आउट ये देखना बहुत जरूरी। प्रवीण क्या लग रहा है यहाँ से वो तीसरा रन आपको लेना था, नहीं लेना था, बहुत सारी चीजें होगी, लेकिन शुभम जो सेट बल्लेबाज है मेरे हिसाब से वो अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास करे। उसमें क्या नुकसान हुआ है या फायदा, ये टीवी अंपायर को तय करना है। कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आणि शुभमला माहिती माझ्याकडे जेवढी जास्त स्ट्राईक राहील तेवढं मला चांगला खेळ करता मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचलेला आहे। तिसऱ्या पंचांचा निर्णय येईपर्यंत आपण खरं तर काही सांगू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये। 47 धावा धावफलकावरती इथे दाखवत आहेत, परंतु या चेंडूवरती काय घटना घडलेली आहे याची प्रचिती आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत। निर्णय मात्र डिसिजन मात्र पूर्णपणे पेंडिंग इथे मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतोय। 47 धावा धावफलकावरती दाखवत आहेत। पाहूयात तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं जो मात्र पूर्णपणे बाकी आहे। सकाळच्या सत्रामध्येच तुम्ही पाहतात इथे अनेक क्रिकेटचे रसिक या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत। उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतोय। आमचे मित्र अभि काळे आणि त्यांचा मित्रपरिवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। सिद्धे गव्हाणवरून मात्र आज बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचंच मनापासून मनपूर्वक स्वागत। बघूयात निर्णय येणं अजूनही जो बाकी आहे। ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकतात, खरं तर एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो आणि ज्यांचा सुंदर आवाज तुम्ही गेली पहिल्या दिवसापासून इथे ऐकतायत, प्रशांतजी आदवडे सर यांना तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकतात। खरं तर हिंदीवरती अतिशय जबरदस्त प्रभुत्व सरांचं नेहमीच राहिलेलं आहे आणि 1 नाही 2 नाही तर तब्बल 10 राज्यांमध्ये जाऊन आपल्या समालोचनाची छाप त्यांनी सोडलेली आहे। इस बार ऑफ टीम के बाहर गेंद थी, अच्छी गेंद। शुभम की भी पारी समाप्त हुई जब वो अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास कर रहे थे और आखिरी गेंद पर बहुत ही अच्छी गेंदबाजी विशाल द्वारा। छत्रपती शिवाजी महाराज, मला वाटतं प्रवीण सर यावरती तुम्ही खूप चांगलं बोलू शकता, कारण
तुमचाही यावरती निश्चितच एक चांगलं प्रभुत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रत्येकाचा एक वेगळा विषय असू शकतो. ऐकूया प्रवीणजींचा कडक आवाज. आपलं अस्तित्व आज जे काही टिकून आहे ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. मित्रहो, ज्या माणसानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखर महान असला पाहिजे. ज्या तुकोबारायांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलवले गेले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. महाराष्ट्र साधू संतांचा, महाराष्ट्र वारकऱ्यांचा, महाराष्ट्र गोरगरिबांचा आणि उरला सुरला महाराष्ट्र आमच्या पुढाऱ्यांचा सुद्धा महान असला पाहिजे. आणि याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी ऐऱ्या गैऱ्यानं किंवा लुंग्या पुंग्यानं लिहिला नाही, तर याच महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफानं, घोड्यांच्या टापानं आणि तलवारीच्या खनाटानं. राजे गडावरती पोहोचावेत म्हणून घोडखिंडीची पावनखिंड करणारा बाजीप्रभू देशपांडे असेल किंवा शत्रूच्या सैन्यांच्या घोड्यांना पाणी पिताना त्या पाण्यातही दिसणारा संताजी सनाजी असेल, हा आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्यदैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वानं भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या शिव गर्जांना अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ते छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण पाहतोय महाराष्ट्र घडला, अर्थात शिवबा लढला म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र घडला. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा आपण करूया. आणि मैदानाच्या दिशेने जात असताना निश्चितच 49 धावा धापलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना भैरवनाथ क्रिकेट क्लब आंबळे संकल्प पोलीस 11 शिरूर या दोन संघादरम्यान सुरू असलेली महत्त्वाची लढत आहे. तर आता संकल्प 11 पोलीस संघाला 50 धावा उभारायचे आहेत. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. यावेळेला आमच्याबरोबर प्रवीण कामटकर, त्यानंतर लक्ष्मण मांडले सर, प्रशांत पानबन हे समालोचक असतील. यानंतर सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धे गबान नवी मुंबई, आपण आपली लिस्ट अपडेट करा. त्याचबरोबर सिद्धेश 11 चरोली पुणे संघ, आपल्याला विनंती आहे अपन देखिल समालोचन कक्षा दिशेने से सिद्धेश 11 चरोली पुणे टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको हमारे कॉम्बॉस की तरफ आना है. और सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धे गबान नवी मुंबई टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, अनुरोध करना चाहूँगा, आपको भी हमारे कॉम्बॉस की तरफ आना है. आपकी प्लेयर लिस्ट अपडेट करना बहुत ज़रूरी है. बहुत इंपॉर्टेंट मैच. और विशाल सालवे के एक ओवर की जो कहानी थी, बहुत बढ़िया गेंदबाजी रही है. 4 रन दिए संतोष शिंदे, बाला शिंदे ने 2 ओवर 11 रन, उनको कोई सफलता नहीं. उस्मान के 1 ओवर में 16 रन, विशाल 1 ओवर 15 रन. पहला विकेट 1 पर, दूसरा 47 पर, और दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. तीसरा विकेट जल्दी गिर गया 49 पर, और उसके बाद में चौथा विकेट 49 पर. तो शुभम और खास करके दत्ता तिटे ने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की और वो दूसरे विकेट के लिए बहुत महत्वपूर्ण साझेदारी. दीपक मोरे, आपण कुठे असाल? पैलवान मल्हारी अप्पा गव्हाण यांच्याशी संपर्क करा. चला क्षेत्ररक्षण लावा मैदानाच्या आतमध्ये. सामना देखील इथे सुरू होणं गरजेचं आहे. राम राम मंडळी, प्रेक्षकांसाठी खास सुवर्ण संधी. क्रिकेट महर्षी पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे मित्र परिवार आयोजित शिरूर प्रीमियर लीग पर्व 11वे खास लकी ड्रॉ. दररोज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ. दररोज शेवटचा सामना झाल्यावर एक लकी ड्रॉ कुपन काढले जाईल आणि विजेत्या प्रेक्षकाला मिळणार 1 सायकल. अशा 7 सायकल प्रेक्षकांसाठी दररोज खास लकी ड्रॉ स्वरूपात. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाणार लकी ड्रॉ. भाग्यवंत विजेत्यांना बक्षीस वितरण. तर चला, दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. 2 पंच देखील मैदानाचा ताबा घेताना मात्र तुम्हाला पाहायला मिळतील. दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान की तरफ आ रहे हैं. आप देख रहे हैं इस वक्त आपके स्क्रीन पर. और दिन हूँ रात हूँ, साथ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. आंधी में, तूफान में, होली में, रमजान में, देश के सम्मान में अड़िग कर्तव्य की अभिचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश के हंस सहज जाने के. सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को, पत्थर और गोली भी खाने को. मैं बनी एक दूजे की माटी हूँ, मैं खाकी हूँ. पहले खाकी बाद में बाकी. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं और संकल्प करके मैदान के अंदर पहुंच चुके हैं. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए और काफी सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए, सबका स्वागत. जीतने के लिए 50 रनों की जरूरत है
संकल्प पुलिस 11 शिरूर ग्रामीण की टीम मैदान के अंदर विघ्न विकट सब सह कर कर भी सुशोभित सजित भाती हूँ, मुस्कुराती हूँ, इटलाती हूँ, वर्दी का गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. यावेळेला निश्चितच जे आमचे पोलीस मित्र आहेत जे स्वतःचा सण कधी साजरा करत नाहीत, परंतु अशा वेळेला आपल्याला एक निवांतपणे झोप येते. इथे तुम्ही कमेंट पाहू शकता. मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये सध्या बेस्ट हिंदी कॉमेंट्रेटर प्रशांत सर. हिंदी भाषेवरती प्रभुत्व जबरदस्त आहे सरांचं. आम्ही बी काळकर सरांचं मात्र मनापासून स्वागत करतो. शिरूर प्रीमियर लीगमध्ये अतिशय सुंदर कमेंट त्यांनी प्रशांत सरांसाठी केलेले आहेत. आणि खरं तर हे क्रिकेटचे रसिक आहेत, त्यामुळे खरं तर कलाकाराला देखील मोठी वाव मिळताना पाहायला मिळते. विशेष करून कौतुक आहे त्यांचं. ऊर्जा येते. खरं तर अशा प्रकारची माणसं असतील, फीडबॅक देतात आपल्याला, कारण आपण काय करतो हे आपल्याला माहीत नसतं. म्हणजे आपण प्रामाणिकपणे काम करत असतो. आपलं काम म्हणजे आपल्या दिलेली भूमिका असते, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचं विश्लेषण अवलोकन आपल्याला या ठिकाणी tenniscricket.in माध्यमातून असेल किंवा हे जे प्रेक्षक आहेत आज या मैदानात असतील ते करत असतात, चांगलं वाईट दोन्ही बाजूला. परंतु मी पुन्हा एकदा बी कालेकर यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करीन, कारण ज्या पद्धतीनं चांगली प्रतिक्रिया तुम्ही देत आहे त्यामुळे ऊर्जा येईल. सागर यांचं देखील आपण बघू शकता या ठिकाणी आणखी एक कमेंट आलाय. तुम्ही पाहताय सागर ढवळे पाटील यांनी मात्र कमेंट केलेले आहेत. दर्जेदार समालोचन प्रशांत आदवडे सर, प्रवीण कामटकर सर, प्रशांत पानमन सर, लक्ष्मण मांढरे सर, प्रवीण गायकवाड सर, मनोज बेल्लेकर सर. tenniscricket.inचं दर्जेदार प्रक्षेपण, एकंदरीत सुपर डुपर हिट क्रिकेटची स्पर्धा. मनापासून धन्यवाद सागर ढवळे सर, ढवळे पाटील सर. खरं तर टेनिस क्रिकेटनं काय केलं माहिती आहे का सर? तुम्ही पाहतात खरं तर प्रत्येक खेळाडूला फोकस करण्याचं कामकाज केलं आणि चांगला खेळ झाल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये लगेच रील तुमच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे खेळाडू मात्र जास्तीत जास्त व्हायरल होताना पाहायला मिळतात. खरं तर ग्रामीण भागामध्ये खरं तर तुम्ही पाहतात लाईव्ह आलं आणि त्यानंतर मात्र ग्रामीण भागातले खेळाडू देखील आज मोठ्या उंचीवरती पोहोचताना पाहायला मिळतात. निश्चित टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती करण्याचं काम यावेळेला tenniscricket.in माध्यमातून झालेलं आहे. 18 लाख सबस्क्रायबर असलेल्या tenniscricket.in माध्यमातून आपण यावेळेला ही स्पर्धा पाहतोय. 50 चुनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए और विशाल मैदान के अंदर, विशाल और विजय ऑफ टॉप के बाहर गेंद रक्षात्मक तरीके से गेंद को केंद्र कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात और फिलहाल यहाँ सिंगल लेने का मौका बल्लेबाज के लिए विजय जाधव. पचास रनों का लक्ष्य रखा गया है. प्रतियोगिता का आज का 6वां दिन, कल ग्रैंड फिनाले प्रतियोगिता का होगा. आज देखिए बहुत बड़े खिलाड़ी, जैसे कि मैं बात कर रहा हूँ सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धिकमान नवी मुंबई और सिद्धेश 11 चरोली के बीच आज का बहुत महत्वपूर्ण मुकाबला, पहला मुकाबला होगा ओपन हाफ में. ऑफ टॉप के बाहर वाइड यॉर्कर. अपील जोरदार, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. अच्छी गेंद थी गेंदबाज की तरफ से और पहली गेंद पर रक्षात्मक तरीके से बल्लेबाज ने खेल दिया था. विजय जाधव ने एक रन मुकम्मल किया. अब विशाल के ऊपर भी एक बार फिर पूरा दारोमदार है. संतोष की ये अच्छी गेंद थी. प्रवीण बहुत बढ़िया गेंदबाजी, ऑफ टर्म के बाहर वाइड यॉर्कर था, परफेक्ट गेंद थी बल्लेबाज के लिए. वा, सुंदर, परत एकदा सुंदर चेंडू टाकलाय. गोलंदाजांचं विशेष कौतुक करायचं. आज खरं तर खेळपट्टीने रंग बदललेला आहे सर. कालपर्यंत पाहिलं असेल फलंदाजांच्या प्रेमामध्ये असणारी ही खेळपट्टी आज खरं तर कुठेतरी रंग बदलताना पाहायला मिळते. गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेत. संतोषला तुम्ही पाहतात काय कमालीची गोलंदाजी टाकली त्याने. व्हाईट यॉर्कर पहिला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर देखील तुम्ही पाहतात सुरेख गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आहे. जरी धावफलकावरती धावा जरी कमी वाटत असल्या तरी त्या मात्र लढण्यासाठी पुरेशा आहेत. आज तुम्ही कसे लढतात यावरती मात्र बरंच मोठं यश अवलंबून आहेत. 2 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतात. विशाल आणि विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये काय धुमाकूळ घालेल ना याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. बिल्कुल सही. संतोष अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. फ्लाइंग स्लिप एक करीब पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी तैनात है. अच्छी गेंद ड्राइव किया अपने बॉलर में, बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद को रोका गया. रन बनाने का कोई अवसर नहीं है. क्या कमाल का गेंद मैदान के अंदर चल रहा है. स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. इस बार आगे गेंद थी, ड्राइव किया गया था. नेक्स्ट मैच के बारे में बहुत सारी चर्चा हो रही है. सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धिकमान नवी मुंबई, कम से कम 4 बार आपकी अनाउंसमेंट हुई है. सिद्धेश 11 चरोली, आपको अपनी लिस्ट अपडेट करने के लिए कॉम्बॉस की तरफ आना है. सिद्धेश 11 चरोली पुणे, सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धिकमान नवी मुंबई. 2 रन बगैर किसी नुकसान के. 26 गेंदों में 48 रनों का लक्ष्य अभी भी आना बाकी. और विशाल और विजय की जोड़ी मैदान के अंदर बेहतरीन गेंदबाजी अभी तक रही है. ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती भी गेंद नो लुक शॉट खेलने का प्रयास किया गया.
गेंद को ज्यादा एक बार फिर पढ़ने पाए, लेग बाय का इशारा हो तमाम अंपायर द्वारा। स्कोर अगर देखें तो रन संख्या 3 रन बतौर गेंदबाज संतोष का अच्छा प्रदर्शन, सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं। जैसे कि देखिए अभी ये गेंद थी, जैसे कि टेस्ट क्रिकेट में गोल्डन स्पॉट का ज़्यादा इस्तेमाल होता है, गोल्डन स्पॉट पर टिप्पा खाने के बाद उछाल था और बैकफुट पर खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज विजय जाधव द्वारा। विशाल और विजय की जोड़ी मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज है संकल्प पुलिस 11 टीम के लिए। इस बार अच्छा स्ट्रोक, गेंद को कवर पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात थे, कवर पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ चले गए, गेंद को फील्ड किया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए। यह अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का। विजय जाधव और विशाल की जोड़ी मैदान के अंदर, दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है। पहले ओवर का खेल, रन संख्या 5 रन बगैर किसी नुकसान के। प्रवीण, बहुत बेहतरीन स्टार्ट संतोष ने दिया है। अनेक क्रिकेटचे रसिक लाईव्हच्या माध्यमातून प्रशांत सर इथे जोडले गेलेले आहेत, खास नगरवरून। खरं तर आमच्या अंजुताई हे देखील मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा कळवल्यात। आज खरं तर आमच्या अंजुताईचा वाढदिवस आहे। प्रशांत असेल, मी असेल, आमच्यावरती नेहमीच आईसारखं प्रेम करणारे अंजुताई, आज अंजुताईचा वाढदिवस। खरं तर अंजुताई, तुला तोरण्यासारखं कर्तृत्वाचं तोरण तू बांधावं, पुरंदरासारखी तू धुरंधर व्हावी, खरं तर पन्हाळगड्यासारख्या संकटाच्या वेड्यातून तू बाहेर पडावी, प्रतापगडासारखी प्रतापी व्हावी, सिंहगडासारखी संकटाशी निधड्या छातीनं तू लढावी, लोहगडासारखी ताकदवान व्हावी, रामसेस सारखी अजिंक्य व्हावी, रायगडाच्या गगनाला गवसणी घालणारं यश अंजुताई तू मिळवावं आणि आपल्या भावी आयुष्यात आपल्या क्षेत्रातील अंजुताई तू सह्याद्री व्हावं, ही आई जिजाऊच्या चरणी मात्र आम्ही प्रार्थना करतो। आणि तुला आमच्या SSYच्या ग्रुपच्या वतीनं आणि शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे यांच्या वतीनं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आहोत। विशाल नालकंडे सर, निश्चितच प्रवीण कांबेडकर सर, मराठ्यांचा जाजोल व इतिहास आम्हाकडे शिकायला ऐकायला मिळाला, हे आमचं भाग्य आहे। मराठ्यांचा इतिहास ऐकताना अंगावरती शहारे उभे राहिले। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय। मित्रांनो, विशालजी थँक्यू व्हेरी मच, एक चांगली कमेंट या ठिकाणी तुम्ही दिलेली आहे। सन्मान्य श्री नवनाथ आबा दरेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आणि आयुष्यामध्ये जर काय कमवायचं असेल ना प्रशांत सर, फक्त ही जीवाभावाची माणसं कमवायची आहेत आणि महाराजांचा इतिहास क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचला जाणं फार गरजेचं आहे। 5 धावा धावपलकावरती आहेत, त्याची देखील योग्य वेळ असेल। निश्चितच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही अधोरेखित केलेली आहे। 24 चेंडू 45 धावा और क्या जबरदस्त गेंद थी, 100 सोनार की 1 लोहार की, चारों खाने चित किया, ड्रीम बॉल, पहले विकेट का पतन, गॉन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर, माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। विजय जाधव प्लेड ऑन हो गए हैं, विकेट बहुत महत्वपूर्ण और 4 गेंदों में केवल 1 रन विजय जाधव ने बनाया। अंकुश नवले की पहली गेंद जहां बल्ले को लगी और उसके बाद में स्टंप की तरफ आई है। पहली गेंद पर जब विकेट मिलता है ना, तो गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाता है। शुरुआत इस ओवर में अंकुश नवले ने बहुत बढ़िया की। एक्शन रिप्ले देखिए, टॉस गेंद थी, ऑन सेट पर खेलना चाह रहे थे, लेकिन उसके बाद में सेलिब्रेशन देखे, ओ हो एक्सप्रेशन देखे इस वक्त अंकुश नवले का, उंगली कड़ी होती हुई बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए। आमचे तन्मय दादा आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत। तन्मय दादांचं आम्ही मनापासून स्वागत करतो, त्याचप्रमाणे सचिन शेठ चौधरी यांचं देखील मनापासून स्वागत आहे। वैभव नाना आज खूप क्यूट दिसत आहेत आणि खरं तर 40-50 ओलांडली असली तरी अजूनही हा तरुण खरं तर तुम्ही पाहतात अगदी फिट अँड फाईन आहे। वैभव नानांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सिद्धे गावांची सगळी जीवाभावाची माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। विशाल ढगे आणि सगळी टीम आहेत, सगळ्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। स्कोर 5 धावा, स्कोर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। शुरुआत तो अंकुश की बहुत ही बेहतरीन, विशाल 3 पर, संतोष शिंदे, बाला शिंदे मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी रही है बाला शिंदे की। आगे आकर गेंद को ड्राइव किया, बहुत बढ़िया तरीके से कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है। इस टक ओवर पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग, 1 रन देने का मौका। इस सिंगल के साथ स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। बाला शिंदे का खाता खुलता बा। स्कोर जिस तरह से पहला विकेट गिर गया तो संकल्प 11 टीम के लिए साझेदारी की जरूरत है। इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए। सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धे गमान नई मुंबई, श्रीतेज 11 चरोनी पुणे टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपकी लिस्ट आपको अपडेट करके रखनी है और टॉस वॉस में आना है। समय आपको ज़्यादा नहीं लेना है। ओपन अप में पहला मुकाबला आप थोड़ी देर के बाद जरूर देखेंगे।
प्रवीण अंकुश नवले की जो गेंदबाजी बहुत बढ़िया, पहली गेंद पर विकेट और दूसरी गेंद पर सिंगल, लेकिन बाला शिंदे ने पहली गेंद को बल्ले के बीचों बीच खेला है तो सिंगल आया, लेकिन इससे भी कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ सकता है बल्लेबाज का। अंकुश नवले इथे सुंदर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता तिथे यावेळेचा चेंडू फटका तर फसलाय तिथे, क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूवरती येईल, परंतु तुम्ही पाहताय प्रयत्न सुरेख होता प्रशांत सर, प्रयत्न करणं फार गरजेचं आहे, दूरवरनं चेंडूवरती धावत येणं, चेंडूला जज करणं, चेंडूवरती बारीक लक्ष ठेवणं, त्यानंतर चेंडूच्या खाली झेपावणं आणि तदनंतर झेल टिपणं, या गोष्टी एवढ्या सोप्या नसतात, परंतु इथे मात्र एक चांगला प्रयत्न पाहायला मिळतो। 7 धावा धावपलिकावरती आहेत, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही 21 चेंडू आणि 43 धावेंची गरज आहे। कोणता संघ इथे बाजी मारेल, कोणता संघ सामना जिंकेल, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत आणि इथे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। भैरवनाथ संघाचं विशेष कौतुक करायचं आहे, खरं तर लीगच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल काय कमालीचा खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला, 5 धावेने त्यांनी सामना जिंकत खरं तर तुम्ही पाहतायत शेवटपर्यंत झुंज दिली होती, आज देखील तशीच कामगिरी आहे। यावेळेचा चेंडू मोठा आक्रमक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळाय क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या अगदी अगदी बाहेर, ये रास्ते हे 4 के सनी चौका। साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर, चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौका। सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर बाला शिंदे द्वारा बल्लेबाज। देखिए बाला शिंदे की ये खासियत है जो ज़्यादा पीछे नहीं खेलते, जहाँ आगे आकर बल्लेबाजी कर रहे हैं। स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। अंकुश नवले की अगली गेंद राइट ऑन द विकेट, इस गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ, गैप निकाला, बहुत बढ़िया तरीके से गेंद को सही लाया है, डीप स्टक कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। वैसे तो खूबसूरत तो कवर मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत ये कवर ड्राइव है, एफर्टलेस मक्खन स्ट्रोक आके आए, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है, कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर, चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौका। 15 पे लॉस ऑफ 1 विकेट। पॉजिटिव बल्लेबाजी बस संतोष शिंदे द्वारा दोबारा कदमों का इस्तेमाल किया, लेकिन टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ। 2 ओवर 15 रन 7.5 का औसत और जीतने के लिए 11.6 के 7 के औसत से आपको वो 50 रन बनाने हैं। संतोष शिंदे 9 ओवर के अंदर 4 गेंदों का सामना किया, विशाल ने 4 गेंदों में 4 रन बनाए हैं और लक्ष्य बिल्कुल 50 रनों का है। 18 गेंदे 35 रनों की जरूरत है। प्रवीण जी 2 ओवर का जो खेल है अभी फिलहाल संतोष शिंदे की जो गेंदबाजी बहुत बढ़िया रही थी, बाला शिंदे एक बार फिर यहाँ अच्छी बल्लेबाजी भी कर रहे हैं, तो गेंदबाजी का जो कॉन्फिडेंस है वो बल्लेबाजी में आया और बाला शिंदे का फुटवर्क बहुत बढ़िया है। अंकुशनं देखील काही सुंदर षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं, 10 धावा त्यानं खर्च केल्यात, अजूनही शेवटचे 18 चेंडू आणि 35 बनवायच्यात, परंतु संतोष आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। कोणत्याही क्षणी मात्र आक्रमक पवित्रा धारण करण्याची ताकद या दोनही खेळाडूंमध्ये मात्र ठासून भरलेल्या आहेत। यानंतरचा सामना आपल्याला खेळवायचा सिद्धेगव्हाण संघ आणि आपल्याला विनंती आहे आपला संघनायक आणि श्रीतेज 11 चरोली संघ, आपला संघनायक आपले किट त्या ठिकाणावरून घेऊन जायचे आहेत। आफ्टर 2 ओवर स्कोर 15 पर लॉस ऑफ 1 विकेट। संतोष शिंदे 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक तरफ अंकुश नवले की ओवर की बात करें तो 10 रन आए, 1 विकेट चटकाया था, जल्दी विकेट मिला था, लेकिन उसके बाद में संतोष शिंदे ने डोमिनेट किया। बहुत बढ़िया शानदार बल्लेबाजी रही है। इंटेंट बहुत महत्वपूर्ण रहेगा, जिस तरह से देखिए शिखर धवन चहलकदमी करते हुए आगे आते हैं, उसी तरह से आज संतोष शिंदे गेंद को वो आगे खेलने का प्रयास कर रहे हैं। चहलकदमी करते हुए इन्होंने जो कवर ड्राइव लगाया था वो बहुत खूबसूरत था, मजा। देखिए प्रवीण जी क्या कहेंगे जिस तरह से वो कवर ड्राइव गेंद को सहलाया था डीप स्टक कवर बाउंड्री लाइन की तरफ। सौरभ गांगुलीचं उदाहरण तुम्ही घ्या, खरं तर काय सुंदर कवर ड्राईव्ह खेळवायचा, राहुल द्रविडला तुम्ही घ्या, खरं तर चांगले खेळाडू असे पाहायला मिळतात आणि इथे नजाकत भरे स्ट्रोक आम्हाला पाहायला मिळालेत। असे कित्येक खेळाडू आहेत क्रिकेटच्या मैदानावरती ज्यांचे कवर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतात। पुलचे फटके देखील आपण किती या मैदानावरती सुंदर पाहिलेले आहेत। 15 धावा धावपलिकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। मेरा पसंदीदा खिलाड़ी था अरविंद डिसिल्वा, जो कवर ड्राइव लगाते बहुत मज़ा आता था, लेकिन टेनिस क्रिकेट में कवर ड्राइव बहुत कम देखने का मौका मिलता है। फुल हुक वो सारे स्ट्रोक जो है वो टेनिस क्रिकेट में बहुत बार देखने का मौका मिलता है, लेकिन जिस तरह से आज संतोष शिंदे ने बहुत बेहतरीन तरीके से वो कवर ड्राइव लगाया था। स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। 18 गेंदे 35 रनों की जरूरत है। जास्त वेळ जातो या सामन्याकरता, वेळ जास्त घेऊ नका प्लीज। संतोष शिंदे 9 पर खेल रहे, विशाल 4 पर बल्लेबाजी कर रहे।
विशाल अलबर हवा में खेलते हुए लॉन्ग ऑफ पर बॉडी लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच आउट, इंपॉर्टेंट विकेट। विशाल अलबर बैक टू द पेविलियन, दूसरे विकेट का पतन। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। विशाल चेंडूच्या खाली आला, हाताचं कमळ बनवलं त्यानं तिथे आणि टिपला सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये आणि धक्का क्रमांक इथे मैदानाच्या आतमध्ये बसताना पाहायला मिळतो। एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाल्याच्या नंतर थोडासा दबाव, प्रेशर थोडासा आता जाणवणार आहे। न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होईल। खरं तर धावा कमी आहेत, परंतु मी मगाशी सांगितलं होतं इथे मजा येईल या सामन्यामध्ये आणि आता तुम्हाला लढावं लागणार आहे। मराठीमध्ये खूप चांगल्या या शब्दांचा प्रयोग करत असताना प्रवीण कामटकर कमळ, आता ते कमळ फुललं मैदानावरती खूप सुंदर पद्धतीनं। हाताची ओंजळ फार महत्त्वाची। आता तुम्हाला कशा पद्धतीनं झेल घ्यायचं आहे, आपल्या भारतीय स्टाईलनं घ्यायचं आहे, ऑस्ट्रेलिया स्टाईलनं घ्यायचं आहे, तुम्ही ठरवायचं आहे। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिणाम। ही विशालची जी ओंजळ होती ती आपण बघितलं खूप चांगल्या पद्धतीनं आणि छान पद्धतीनं चेंडू त्याच्या हातामध्ये आला आणि फलंदाज विशाल अलभर बाद झालेला आहे। तीसरा षटकाचा खेळ, रन संख्या 15, 2 विकेट के नुकसान पर संतोष शिंदे 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं और नए बल्लेबाज नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। हसन मदारी एक बार गेम चेंजर खिलाड़ी रहे हैं, बहुत अच्छा प्रदर्शन कर रहा है, लेकिन दूसरी तरफ से बाला शिंदे की जो बल्लेबाजी कमाल की रही है। संतोष को विकेट मिला, विकेट जब मिलता है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है। अच्छा सर 1 मिनिट तुमचा घेतोय मी। दोन्ही टीमचे कर्णधार या ताबडतोब आपणास किट दिलेला आहे। कर्णधारांनी किट ज्या कर्णधारांनी किट परिधान केलंय ना, तर मी विनंती करेल कर्णधारांनी सर्वप्रथम किट परिधान करा। नाणेफेकीचा कल होणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला मैदान बंद ठेवून जमणार नाहीये। विनंती असेल 2 कर्णधार ताबडतोब पाहिजे। परत एकदा प्रवीण सर, प्रशांत सर। शुक्रिया प्रशांत पानमन। हवा में खेलते हुए अच्छा स्ट्रोक है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद और ये क्या छोटा सपना टूटा, मुकद्दर रूटा, गेंद बाउंड्री लाइन के बाद चेरन। हा गेला उत्तुंग षटकार, यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याज दर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। ऑन स्क्रीन तुम्ही पाहिलं असेल टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून, काय सुरेख झेल तिथे मात्र टिपता आला असता, परंतु प्रयत्न चांगले होते। झेल सुटल्याच्या नंतर प्रशांत सर तुम्ही पाहता काय होऊ शकतं। आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, विल ड्रॉप कॅचेस विल लूज मॅचेस। अवघड झेल सोपे करा, सामने जिंका, हा क्रिकेटचा मूलमंत्र आहे आणि तो मूलमंत्र, ते सूत्र जर तुम्ही विसरलात तर नक्कीच सामना तुमच्यासाठी अवघड होताना पाहायला मिळेल। संतोष अपने बॉलिंग में तैयार, स्कोर 21 और 2 विकेट के नुकसान पर। इस बार घूमकर ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेला है और क्या चौका या छक्का, बल्लेबाज का इरादा है पक्का और ये लगा शानदार छक्का। मैग्निफिसेंट बैटिंग। शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। काय कमालीचा फटका खेळला हसन तिथे। खरं तर गाडा घाटातून प्रशांत सर सुटलेला आहे। 12 सेकंदाच्या आतमध्ये बारी झालेली आहे आणि 12 सेकंदाच्या आतमध्ये बारी झाल्यानंतर बैलाच्या वेसणीला हात घालण्याची डेअरिंग कोणी करू शकेल का, परंतु इथे काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 27, 2 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। इस बार ऑन साइड पर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन लेने का मौका मिलेगा। दूसरे के बारे में सोच रहे लेकिन मना किया गया है। अब 15 गेंदे और जीतने के लिए अगर देखें तो 23 रनों की जरूरत है। ओवर की बात करते हैं, 14 गेंदे और 22 रनों की जरूरत है। हसन मदारी 13 पर खेल रहे थे, 3 गेंदों का सामना किया और पिछले 2 गेंदों पर जो स्ट्रोक लगे थे बहुत अच्छे थे। यहाँ से वो लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी कैच लपकने की जरूरत थी, कोशिश अच्छी की गई। आप रनिंग कैच जब लेते तो बॉडी का बैलेंस, शरीर का संतुलन रखना पड़ता है, आंखें गेंद के ऊपर रखनी पड़ती है, तब जाकर वो कैच बनता है। राहुल पवार आपका स्वागत। थँक्यू सर। आपण नाणेफेकीचा कॉल करतोय। सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धेगाव नवी मुंबई, त्यांच्या विरोधामध्ये श्रीतेज 11 चरोली पुणे, दोन्ही कर्णधार या ताबडतोब। दो गेंदों का खेल, 1 गेंद अभी भी शेष है, तो बिल्कुल इसके बाद में इस गेंद के बाद सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धेगाव नवी मुंबई और सिद्धेज 11 चरोली के बीच होगा टॉस। प्रशांत 1 गेंद अभी भी आना बाकी, आखिरी गेंद शेष। 29, 2 विकेट के नुकसान पर। हसन मदारी 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं, स्ट्राइक रेट पर हसन मदारी 3 गेंदों में 13 और एक तरफ संतोष शिंदे 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ये ओवर बहुत महत्वपूर्ण है।
अच्छी गेंद रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया कवर पर खिलाड़ी बिल्कुल इस गेंद को फील्ड करते हुए, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है। दोनों बल्लेबाज सोच बहुत बढ़िया, इंटेंट बहुत अच्छा है। 3 ओवर 30 रन 2 विकेट के नुकसान पर अभी भी 12 गेंदों का खेल आना बाकी और जीतने के लिए 20 रनों की जरूरत है। प्रशांत पानवन हमारे साथ अब जुड़ेंगे क्योंकि ओवर समाप्त। 12 चेंडू आणि 20 धाव्यांची मात्र जी गरज सामना दोनही संघांकडनं मात्र तुम्ही पाहतात। इथून पुढे मात्र एक चांगला संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल। आज तुम्ही कसा संघर्ष करतात, काय योजना आखून तुम्ही ते जो खेळ करणार आहे हे फार महत्त्वाचं आहे। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही पाहतात प्रशांत पानमन सर आपल्या समवेत आहेत आणि इथे नाणेफेकीचा कौल देखील आपण करणार आहोत। दोनही संघाच्या संघनायकांना आम्ही विनंती करतो टॉस बॉक्समध्ये या, आपण नाणेफेक करणार आहोत। दोन्ही टीमच्या कर्णधारांना सूचना करतोय, वेळ असणार आहे या ताबडतोब। सिद्धेश्वर स्पोर्ट क्लब सिद्धेगव्हाण नवी मुंबई आणि श्री तेज 11 चरोली पुणे, मी आपल्याला देखील विनंती करेल नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचंय। आर अश्विन असेल, मान्यवरांना नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी घेऊन यायचंय। सन्मान्य श्री पोपटराव गावडे साहेबांनाही आम्ही विनंती करतो, अनिलजी दरेकर साहेबांना विनंती आहे, व्यासपीठावरील सगळेच मंडळी अनिल सर सर्वांना घेऊन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। तसेच मी सन्माननीय वैभव नाना पवारांनाही विनंती करेल, सचिन चौधरी साहेबांनाही विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचे। या ताबडतोब मॅचच्या दिशेने घेऊन जातोय। अतिशय रंगत थरार आहे। मी परत एकदा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, प्रशांत सर, प्रवीण सर। 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावा इथे जिंकण्यासाठी मात्र ज्या बनवायच्या आहेत। हसन आणि संतोषी जोडी मैदानाच्या आतमध्ये विशाल गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतोय, सज्ज होताना पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 4 इथे विशालनं हातामध्ये घेतलेत। नावाप्रमाणे विशाल कामगिरी त्याला करावी लागेल। काय सुंदर झेल टिपला होता विशालनं एक खरं तर तिथे। लोअर फुल टॉस होता, इथे पाहायचंय उंच आकाशामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसरताना पाहायला मिळतोय। जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळेल। विशालकडून सर तुम्ही पाहता 2 झेल निसरताना पाहायला मिळालेले आहेत। आज खरं तर डोक्याला लावायचं तेल त्याने हाताला लावलंय की काय असंही जाणवतं तिथे। या चुका ज्या आहेत ना या फार महागड्या ठरणार, या चुका टाळता येणं फार गरजेचं आहे। धावफलकावरती जाऊ आपण। 32 धावा धावफलकावरती आहे दोन गड्यांच्या मोबदल्यात। अजूनही शेवटचे 11 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे, परंतु या धावा इथे मैदानाच्या मध्ये रोखल्या जातील की बनवल्या जातील याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। देखिए आप तब नहीं हारते जब आप गलती करते हैं, आप तब हारते आप जब गलतियों को दोहराते हैं। गलतियों को दोहराना नहीं, एक बार आपने गलती की दूसरी बार भी आप गलती कर रहे हैं और अब 11 गेंदों में 8 रनों की जरूरत है। 32 2 विकेट के नुकसान पर। ऑफ टाइम के बाद अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी ये। बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए, आगे खेलना है पीछे खेलना है, थोड़ा सा दुविधा में रहे हसन मदारी। विशाल की अच्छी गेंद थी। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं राहुल पवार, धीरे धीरे हमारे कॉम्बॉक्स के सामने से गुजरते हुए। मलरियप्पा गमानी टूर्नामेंट के आयोजन करता, बहुत ही बेहतरीन आयोजन प्रतियोगिता का। स्कोर 32 रन 2 विकेट के नुकसान पर। हसन मदारी 16 पर खेल रहे हैं, इंपॉर्टेंट इनिंग अपनी टीम के लिए खेलते हुए। इस बार गेंद चित्र से बल्ले के ऊपर नहीं आई, टोप लगी है, गेंद जाती हुई लॉन्ग क्षेत्र में बॉडी पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी 2 रन मुकम्मल किए हैं और 2 रनों के साथ रन संख्या फिलहाल टोटल बन गया है 34 रन 2 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए प्रवीण सर अभी भी यहाँ से 16 रनों की जरूरत है। चौथा ओवर प्रगति पर है। हसन मदारी 18 पर 7 गेंदों का सामना किया है और दोनों बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल अपने बोरिंग मार्ग पर तैयार, श्री छत्रपति शिवाजी महाराज पैवेलियन से गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, मौका मिला डिबेट कमर क्षेत्र में, गेंद को खेल दिया। गेंद बिल्कुल बाउंड्री की तरफ जा रही है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। चौकारानं धावफलक इथे पुढे मुसंडी मारतो, जाऊन पोहोचला 38 धावा धावफलकावरती। शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो, अजूनही 12 धावा बनवायच्या आहेत। सामना दोनही संघाकडनं समसमान आहे। परत एकदा पाहायचं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, बॅक टू बॉलर खेळलेला फटका होता तिथे। क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती आलाय। क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळेल। एक सिंगल मिळते। 39 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता श्रीतेज 11 चरोली पुणे संघानं टॉस जिंकलाय आणि आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। हा सामना संपल्यानंतर तेही लगेच क्षेत्ररक्षण लावतील। 7 गेंदें 11 रनों की जरूरत है। यह मुकाबला जीतने के लिए बहुत महत्वपूर्ण मुकाबला।
और प्रवीण सर, मन तो सभी के पास होता है लेकिन मनोबल सबके पास नहीं होता। इस वक्त मनोबल, खास करके जब आप गेंदबाजी कर रहे हैं और 7 गेंदें 11 रनों की जरूरत है तो थोड़ा सा प्रेशर आपके ऊपर है। फुल टॉस गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन की तरफ, खिलाड़ी यहां भी मौजूद है, गेंद बॉलिंग की तरफ जाएगी। शानदार बल्लेबाजी, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ये लगा शानदार 4। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। कमालीची फटकेबाजी या षटकामध्ये 13 धावा खरं तर विशालनं खर्च केल्यात आणि धावफलक देखील जाऊन पोहोचला मित्रांनो। 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळ संपला। इथे 43 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहता 2 गड्यांच्या मोबदल्यात। शेवटचे आता 6 चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये जे शिल्लक आहेत, 6 चेंडूमध्ये 7 धावा बनवायच्या आहेत। या मैदानावरती त्या झालेल्या देखील आहेत आणि या मैदानावरती न होताना देखील आम्ही पाहिलेले आहेत। शेवटचे 6 चेंडू 7 धावेंची गरज। प्रवीण सर, 11 गेंदों में 28 रनों की जो बहुत महत्वपूर्ण साझेदारी बनी है ना, जिसमें बल्लेबाजों का इंटेंट बहुत अच्छा लगा। कभी भी ज्यादा आड़े बल्ले से खेलने की कोशिश नहीं की, सीधे बल्ले से खेले। स्ट्राइक कवर लॉन्गर का जो क्षेत्र है बिल्कुल प्रभावित रहा है। बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है। इस टूर्नामेंट के आयोजनकर्ता मल्हारी अप्पा गमा ने, और बहुत ही बेहतरीन आयोजन। लेकिन इससे पहले ये जो मैदान था किस तरह से बनाया गया, क्या हालात थे, उसके बारे में एक वीडियो आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं। प्रयत्न, जिद्द, चिकाटी काय असू शकते आणि क्रिकेट करता असलेलं योगदान काय असू शकतं, त्याचं एक छान उदाहरण आपण पाहू शकता। यावेळेला प्रवीण कामटकर, हे मैदान तिथे आपण सातत्यानं सांगतो की चिखल होता, माती होती, दगड होते, सगळं काय होतं। आणि आत्ता ज्यांनी मैदान बघितलं असेल ना, त्यांच्यासाठी हा फ्लॅशबॅक आहे। म्हणजे हे सजलेलं मैदान आपण बघताय, परंतु तत्पूर्वी असलेलं मैदान तिथे पहा या ठिकाणी कशा पद्धतीने विकेट आयुष्यात बनवली अडथळे गेलेली येतात म्हणून आहे, सगळ्या थांबायचं गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत। मल्हारी अप्पा गव्हाणे साहेबांच्या माध्यमातून ही विकेट। खरं तर आयोजकांचं विशेष कौतुक आम्हाला करायचं आहे। सारं काही उधळून द्यावं असे काही खरं तर प्रशंसक क्षण असतात आणि सगळं काही उधळून अलक निरंजन व्हावं असेही काही जण असतात आणि त्यामधलं एकमेव उत्तम उदाहरण म्हणजे पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे। 6 गेंदें 7 रनों की जरूरत है। और टॉस गेंद फाइनल क्षेत्र में खेल दिया है। दिशाइन गेंद पर एक बार फिर हमला, नो बॉल, मतलब ये 5 रन मिलेंगे। खराब गेंदबाजी और उसके ऊपर एक बार फिर देखिए फायदा उठाते हुए बल्लेबाज, गेंद बॉलिंग के बाद भिडू दे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। संकल्प पुलिस 11 शिरूर की गाड़ी अपनी मंजिल की तरफ अग्रसर होती भी। सर सचिन पवार गोलंदाजी करतोय। याच गोलंदाजानं त्या दिवशी तुम्ही पाहतात 6 चेंडूमध्ये 7 धावा होऊन दिले नव्हत्या आणि त्यानं पहिला चेंडू इथे नो टाकलाय। खरं तर हे क्रिकेट आहे, क्षणाला बदलणारं। क्रिकेटवरती कुणाची मालकी सत्ता नाही। परत एकदा नो बॉल, नो चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय। पंचांची नजर किती तीक्ष्ण आहेत ना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल। 49 धावा धावफलकावरती आहेत। शेवटचे 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सबर गई तो जन्नत नहीं तो तमाशा है। वैसे अगर देखें तो 6 गेंदों में आप जीतने के लिए केवल 2 रनों की जरूरत थी। एक अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी, लेकिन कहानी में ट्विस्ट, नो बॉल का इशारा और फ्री हिट। और पिक्चर है सुपर हिट, पिक्चर है सुपर हिट, आने वाली गेंद फ्री हिट। इस मुकाबले में संकल्प पुलिस 11 की जीत की दहलीज पर है। बेहतरीन प्रदर्शन बल्लेबाजों का रहा है और जैसे कि आपने जिक्र किया था, इससे पहले बहुत बढ़िया प्रदर्शन रहा था गेंदबाज का, कमाल की गेंदबाजी की थी और जब प्रेशर था उस प्रेशर को झेलते हुए बेहतरीन प्रदर्शन रहा था। लेकिन इस मुकाबले में आज अगर देखें तो गेंदबाज संघर्ष कर रहे हैं, वही गेंदबाज है सचिन। गेंद को फाइन लेग पर खेल दिया है, नजाकत भरा स्ट्रोक है और इसी के साथ यह मुकाबला संकल्प पुलिस 11 शुरू टीम ने जीत लिया है। देखिए एक बार फिर किस तरह से भाग रहे हैं मैदान के अंदर, बिल्कुल जश्न मनाने का समय आ गया है। वो कह रहे हैं ले जाएंगे शुरू प्रीमियर लीग 2024 की ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। क्वालिफाई होने का जो आनंद है वो मैदान के अंदर आप देख रहे हैं। आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे मात्र आता संघाच्या डगआउट मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खरं तर सुंदर खेळ करत संकल्प पोलीस 11 शिरूर ग्रामीण संघानं सामना जिंकला, बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय। विजेत्या संघाचं स्वागत
पराभूत संघाचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. खरं तर नाहुरे आंबळे संघाने देखील या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख खेळ केलेला आहे, त्यांचंही विशेष कौतुक आहे. पत्ते में इक्का और जिंदगी में सिक्का जब चलता है ना तो दुनिया उसको सलाम करते हैं. मैदान के अंदर एक बार फिर देखिए जश्न मनाती हुई टीम संकल्प पुलिस 11 संकल्प